पण ते काय झालं मगाशी आहे ना ऑन द वे थोडा बाईकच्या पाचव्या टायर मध्ये पंक्चर. बघू जर ड्रोन उडवायला भेटला तर उडवू, नाही हो. इकडे हा पावसाळा ढगाळ वातावरण. आता ऊन होतं पण आता परत ढगाळ वातावरण. नवरीचे पोर्ट्रेट करतोय. नवरा अजून आहे ना, अजून रेडी होतोय. 2024 ची आपली मोठी ट्रिप होणार आहे. हा इकडे रेडीच आहे. विहिरीच्या पाण्याचा थंडावा आहे पूर्ण आणि वाडी आहे ना एवढी मस्त. आणि इकडे हे विहीर आणि विहिरीचं पाणी आहे. ओके 1 2 3 गुड मॉर्निंग सर्वांना. जरा पहिला पटकन नाश्ता करतोय आणि मग निघतोय लगेच. आणि कुठे चाललोय काय चाललोय सगळं सांगतोय बघा. नाश्ता इकडे रेडी आहे. पहिला नाश्ता करूया. कुठे निघतोय पटकन कारण प्रज्योत तिकडे वाट बघतोय. मग तुम्हाला सगळं सांगतो कुठे चाललोय ते. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. काय झालं आता आहे ना, जवळपास 8 ते 1 दिवस जास्त झाले असतील. काहीच व्हिडिओ बनवला नाही. शांत बसारे त्यामुळे सकाळी सकाळी इथं बसलेत आणि ओरडायला सुरुवात केली. 8 दिवस जास्त झाले असतील की काहीच व्हिडिओ बनवला नाही. पण विषय असा आहे कारण काय एवढं काम चालू होतं ना कंटिन्यू. आणि हे मॅच ह्याच्यामध्ये आता काल पण मी बाहेर होतो. आत्ता कुठे चाललोय तर बोललो प्रोजेक्ट वेटिंग करतोय. बस तुम्हाला सांगितलं. तर आता चाललोय श्रीवर्धनला. इकडे पण एंगेजमेंटचं शूट आहे. तर आता काय झालं, आता तो स्वतः शूट करणार आहे, मी आहे सोबत. तर बोललो आता आपण चाललेलोच आहोत, आपण ब्लॉग पण बनवू. त्याच्याबरोबर आपली परत कोकण रोड ट्रिपची आठवण ताजी होईल. कारण आपण तिकडूनच तो रूट कव्हर करत आहोत. ज्याही व्हिडिओ बघितल्यात आणि जे नसतील बघितले जा प्लेलिस्ट बनवलेली आहे कोकण रोड ट्रिपची, बघून घ्या. 2023 2024 आपली मोठी ट्रिप होणार आहे. मी तुम्हाला सांगतोय. फक्त लोकेशन आता सांगत नाही आहे आणि लोकेशन फायनल झालंय कुठे जाणार आहोत ते, पण ते नंतर सांगेन तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट की आता तिकडे चाललोय. उद्या जायचं पनवेलला. उद्या म्हणजे सेम एंगेजमेंट आहे. आणि त्याच्यानंतर आलो ना की जरा 2 दिवस करून कसं आहे काम एवढे चालू आहेत ना त्याच्यामध्ये खूप कंटाळा. अरे बाबांनो शांत बसा रे, कठीण आहे का. तर खूप कंटाळा आलाय. तर त्यासाठी परत 2 दिवस जरासं बाहेर इथे आपल्या जवळच चाललोय. तर 2 दिवस 2 नाईटसाठी बाहेर जाणार आहोत. मग तिथला भाग सगळा एक्सप्लोर करू. कारण तुम्ही सपोर्ट देणार, प्रेम देणार तर तुमच्यासाठी भारी भारी घेऊन येणार. ज्याने अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना ते सबस्क्राईब करा. अजून मस्त मस्त लोकेशन आणि व्हिडिओ येणार. आणि आता पावसाळा आलाय. पावसाळ्यात तर पावसाळ्यासाठी पण मी बरेचसे लोकेशन काढून ठेवलेले आहेत. कोण येतील नाही येतील माहित नाही मला, पण मी एकटा तर नक्कीच जाणार आहे आणि तुमच्यासाठी भारी भारी लोकेशन दाखवणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला पटकन निघतो तो वाट बघतो तिकडे. बाकी आपण पुढल्या ब्लॉगमध्ये सगळ्या गोष्टी बोलू. हा इकडे रेडीच आहे. माझी वाट बघतो. एकच बॅग आहे. कार्ड टाकू देत कॅमेरात. त्याला बोललो ड्रोन पण घे कारण आता चाललोय तर मस्त मस्त शूट पण करू. आणि गाडी पण आपल्याकडे बोलदार. आणि ही तुम्ही बघितली असेल आधीच्या ब्लॉगमध्ये. आणि गाडी घेतली होती नवीन. तर दोघं रेडी होत. आता तयारच होता माझी वाट बघत. आणि मी पण आलो. ड्रोनची बॅग घेतोय आणि तिथून निघतोय. तर थोडे गाडीवर कसं होतं बोलता येणार नाही त्याच्यामुळे आवाज नाही येणार हवेवर. तुम्हाला मेन शॉट दाखवत देईन. थांबलो की बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगेन त्याच्याबरोबर. आता आहे ना रूट कसा घेतलाय. आता बोटने नाही राहत. येताना बोटने येणार कारण आता पण बाय रोडच जाऊ आपल्याला. तर ठीक आहे माझं नागोटनगर तिथून बाय रोडच चाललं. मग येताना बोटने येऊ कारण आय थिंक 11 का 12ची एंगेजमेंट आहे. मग ते लवकर आटपेल. आणि थोडं आता पहिलं आता काय आलो बरंचसं पोजणच्या पुढे आलो आणि जरा पेट्रोलसाठी थांबलोय. पण काय होतंय गाडी फास्ट असल्यामुळे आहे ना मोबाईल धरून शॉट काढायला भीती वाटते. पटकन मोबाईल उडायचा कारण 100च्या वरतीच आहे गाडी कंटिन्यू खालीच आहे. त्याच्यामुळे तो विषय. तर इथं थांबलो जरा ब्रेकसाठी. पेट्रोल भरतोय आणि आता इथून बाय रोडच चाललोय. मग येताना आपण बोटने येणार दाखवतो. थोडं मध्ये काढतो शॉट त्याला दोघी गाडी. कारण 100च्या वरती असले ना की मोबाईल जराच भीती वाटतो. गोप्रो असल्याला काय नाही वाटत. गोप्रो हेल्मेटला माउंट असतो त्याच्यामुळे काय प्रश्न येत नाही. मोबाईल सरळ लागला तर एक पटक्यात नुकसान सगळ्या गोष्टीचं. ठीक आहे चला पेट्रोल भरू निघू. इकडे हा पावसाळा ढगाळ वातावरण. आत्ता ऊन होतं पण आता परत ढगाळ वातावरण झालं. असं इकडे ठीक आहे हे बघा. पण इकडे हा असा ढग दिसतोय आजला आणि सूर्य पण लपला गेला त्याच्यामुळे.
गोवर्धन मध्ये आहेत ना पोहोचलो, नाश्ता करतोय आणि नाश्ता करून मग पुढे लोकेशन लागेल. इथून जवळच आहे, येस 1-2-3 किलोमीटर लोकेशन आहे. येस. त्याच्यामुळे नंतर पुढे लोकेशनला पोहोचतोय. तर मी मिसळपाव घेतलाय, तुम्हाला वडापाव पाहिजे वडापाव घेतलाय. तर सगळं आहे इकडे सगळेजण बसलो आम्ही. तर आता इथून नाश्ता करू आणि इथून माझं डायरेक्ट लोकेशनला बघा. हे थोडंसं कसं मधल्या गोष्टी आहेत ना थोड्या फास्ट झाले असतील, कारण काय होतं बाईकवर आहे ना, गोप्रो असला माउंट केलेला की बोलता येतो, तुम्ही बोलत बोलत सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे मेन थोडे शॉर्ट दाखवले तुम्हाला. आणि त्याच्यानंतर आता इथे पोहोचलोय आणि आता पुढचं जसं होईल शॉर्ट पुढचं काहीच अंदाज ना माहिती नाही, त्याच्यामुळे जसं होईल तसं तुम्हाला दाखवेल. कारण आता आहे ना त्याला अजून आहे टाईम. तर बोललो जाऊया मेन श्रीवर्धनच्या बीचला. तर बीचला पण एकदम मस्त आणि क्लीन आहे. हे बघा तिथून इकडे यांचं काम चालू आहे काहीतरी, पण एवढं मस्त वाटतोय ना. त्या साईडला आहे पब्लिक थोडी मेन बीचला. आम्ही थोडं इथून पुढून आलोय, समोरच आहे. तिथे पब्लिक आहे थोडी, कारण तिथे राईड वगैरे आहेत चालू. थोड्या वेळ बसतोय, नवरा पण आहे ऑन द वे. तो आला की मग पोहोचतोय लोकेशनवर. आता आहे ना जोपर्यंत गाडीवर होतो ना तोपर्यंत अजिबात गरम करत नव्हता. पण काय होत होतं, त्याने हेल्मेट घातलेलं, मी हेल्मेट घातलं नव्हतं. त्याच्यामुळे वारा तो गाडीवर ना खतरनाक कानात होता, डोकं जड झालं पूर्ण. एवढा वारा काना, कारण कसं कंटिन्यू 100, 120, 130 चालत होतो. त्याच्यामुळे एवढाच बरोबर वारा येतो ना, पूर्ण वारा कानात घुसत होता, डोकं जड झालं. तर उतरतो ना तेव्हा बरं वाटलं. आणि इथलं हे लोकेशन एकदम मस्त. म्हणजे रात्री ह्या लाईट्स वगैरे जेव्हा चालवत असतील ना तेव्हा परत खूप भारी वाटत असेल आणि फोटोशूटला मजा येत असेल. पण हे छान बनवलं, कारण इथे मागच्या वेळी पण आपण इथून कोकण रोड ट्रिप आपण केली, तुम्हाला माहिती, ज्याही बघितली नसेल तर जाऊन बघा. प्लेलिस्ट बनवलेली आहे, स्टार्टपासून सगळे एपिसोड तुम्हाला बघायला भेटतील. पण त्यावेळेला कसं इकडे मेन बीचला आलो नव्हतो आपण, बाकीचे सगळे कव्हर केले होते. पण एकदम मस्त क्लीन बीच आहे एकदम. आणि पोहायला वगैरे खूप मजा येईल, कारण त्या साईडला मग राईड आहेत, इकडे पाठीमागे राईड आहेत. आम्ही मधल्या इथे थांबलो. आणि हा इकडून बाहेरून रस्ता आहे इथून लाल मातीचा. आणि हे इथून बघा ना, हे छान बनवलं सगळं. हा इथून आहे ना, हा रोड गेला इकडे पलीकडे. बीच पण बघा एकदम स्वच्छ दिसतोय, कुठं घाण वगैरे काहीच नाही अजिबात. आणि हे बेंचेस आहेत ना, बेंचेस पण छान बनवले आहेत. म्हणजे लोखंडाचे आहेत, त्याच्यामुळे लाकडाचं वरचं कोट आहे, म्हणजे लाकूड आहे वरती बसवलं, त्याच्यामुळे ते भारी वाटतं एकदम. म्हणजे कसं होतं, जर आपल्या इथं फिरतोय आपलं तेच रोजचं तेच असलं आणि जरासं काहीतरी नवीन बघतो ना, तर ते बघायला मला पण मजा वाटते आणि माझ्याबरोबर तुम्हालाही दाखवायला मलाही भारी वाटतं आणि तुम्हाला पण बघायला मजा येते. सगळं कसं काहीतरी नवीन दिसतंय. त्याच्यामुळे आता हे तर आहे, उद्या परत जायचं पनवेलला. आपण आता फोन केला किंवा पोहोचलो इथे. तर उद्या आहे, उद्या पनवेलला एंगेजमेंट आहे, तर तिकडे जायचं आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना आलो की परत 2 दिवसाचं जवळच प्लॅनिंग आहे, ते तिकडे जाणार आहोत. मग ते तिकडच्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करू आपण आणि माझ्याबरोबर तुम्हाला दाखवणार आहे, सगळं फिरवणार आहे. आणि त्याच्यानंतर आपली यंदाची जी ट्रिप आहे ती होणारच आहे, ती मोठी ट्रिप असेल. म्हणजे राईड बोला, ट्रिपपेक्षा राईड बोला ती, कारण ते मोठं आहे. त्याच्यानंतर आता चालूच राहणार कंटिन्यू. काय होतं मध्ये थोडी गॅप नसती पडली, पण गॅप यासाठी पडली की काम आपलं कंटिन्यू चालू होतं. मे महिन्यात सगळं शूटचं शेड्यूल होतं, आज पण शूटसाठी चालू आहे. पण आज तो प्रोजेक्ट शूट करणार आहे, त्याच्यामुळे मी फ्रीमध्ये आहे. त्याच्यामुळे मी आता ब्लॉग करतो, कारण कसं होतं एका वेळी आहे ना एकच गोष्ट कुठेतरी करू शकतो, 2-3 गोष्ट पॉसिबल नाही होत. किती बोललो ना आपण करू शूटच्या वेळेस ब्लॉग. थर्ड पर्सन कोण असेल आणि तो पण हौशी असेल माणूस, तर तो कॅमेरा धरून आपल्यासाठी उभा राहील, आहे तर कोण आपल्यासाठी उभा राहत नाही. त्याच्यामुळे आपलं काम आपल्यालाच करायला लागतं. त्याच्यामुळे आता मी फ्री होतो, तुझं आपण करूया आणि माझ्याबरोबर तुम्हाला पण दाखव. आता आहे ना इथं बसलो, कारण अजून नवरा का आलाय नाही, त्याच्यामुळे तर बोललो बसून एक ड्रोन शॉट काढू, आम्ही पण एन्जॉय करू, आमच्याबरोबर तुम्हाला पण एन्जॉय करायला भेटेल. ओके, 1, 2, 3 बूम. आता इथं आहे ना मेन लोकेशनला पोहोचलो, नवरा पण आला, पोहोचलो. आणि इथे आय थिंक रिसॉर्टला आहेत ना 1-2 रूम दिल्यात थांबण्यासाठी. म्हणजे घरी गेलो होतो, इथून मग परत इथे आलो, कारण अजून तयारी चालू आहे.
त्याच्यामध्ये रिलॅक्ससाठी बरं वाटतं. बघा हे असं काहीतरी प्रॉपर्टी आहे पूर्ण आणि ही वाडी शेवटपर्यंत. कारण गरमा एवढा करतो ना आतमध्ये मंडपाखाली हीट जाम लागते त्याच्यामुळे इथं थोडं वाडीमध्ये ना वारा तरी आहे त्याच्यामुळे इकडे येऊन बसले सर्वजण. आता होईल प्रोग्राम चालू कारण जेवण वगैरे आहे त्याच्यानंतर इव्हेंटला सुरू होईल. असं काहीतरी सर्वजण आहेत तयारी बसली आपण आहे इकडे. आधी वाटलाय ना एंगेजमेंट 12ची येते एंगेजमेंट नेमकी आहे 4 वाजताची त्याच्यामुळे आता सगळेजण जेवून झालेत लोक पब्लिक आले आपल्याकडले पण आणि आता नुसतं बसलं मग खूप कंटाळा. आता होईल सुरुवात आणि त्याच्यानंतर बाकीचं थोडं तुम्हाला दाखवतो. बाकी काय डिटेल्स म्हणजे नाही दाखवत जे थोडंसं आहे ते आणि मग इथून परतीचा प्रवास चालू होईल आपला. त्याच्यामुळे आलोय ना मगासपासून ते इथं वाडीतच बसलोय. नवरीचे पोर्ट्रेट करतोय. नवरा अजून आहे ना अजून रेडी होतोय त्याच्यामुळे प्रोग्राम सुरू झालाय. इकडे नवरीचे पोर्ट्रेट पहिले काढून घेतोय आणि नवरा बघा इकडे तिथे समोर रूम आहेत तिकडे जाऊन रेडी होतोय आणि हे इकडे शूट चालू आहे. पूर्ण ही वाडी आहे त्यांच्या रिसॉर्टची हे बघा आणि नवऱ्याचे पोर्ट्रेट राहिले होते मग कशी ते काढून घेतोय. झालंय थोडंसंच बाकी आहे आणि ह्याचे पोर्ट्रेट झाले अजून नवरी आली की त्याच्यासोबत ते काढू. ड्रेस चेंज केल्यावर प्रोग्राम आटपलाय. विहिरीच्या पाण्याचा थंडावा आहे पूर्ण आणि वाडी आहे ना एवढी मस्त आणि इकडे हे विहीर आणि विहिरीचं पाणी आहे बघा पूर्ण फुल थंडावा आहे वाटतो इथे. तरी पण गरमाचं काय टाकत नाही गरमी हे आता ही कंडिशन आहे नंतर काय होणार आहे. आता आहे ना सगळं शूट वगैरे आटपलं आणि त्याचा तर आता निघतोय सगळं पॅकअप झालंय. आता बघा थोडीशी लाईट आहे. हा बघू जर ड्रोन उडवायला भेटला तर उडवू नाही कारण मेन आता कसं आहे वाजलेत 6 वाजलेत जाईपर्यंत जिथे मेन हवंय ना तिथलं लोकेशन जर भेटलं तर बेस्ट होईल. मगाशी तर ड्रोन उडवला तुम्ही बघितले शॉट आणि एन्जॉय पण केले असेल पण आता निघाल्यावर जे हवेत तशी तर भेटले ना तर बेस्ट होईल. बघूया आता त्याच्यावर लाईटवर सगळा गेम आहे कारण कसं आहे काढून त्याच्यावर काय मजा नाही उडवून कारण सगळं ब्लॅक ब्लॅक येणार आहे. ठीक आहे चला असं ड्रोन इथून हेल्मेट दे ना. आटपलं आणि त्यात कसं अजून एक गरमीने एवढं हैराण केलंय ना की अक्षरशः अवतार झालाय. पूर्ण कपडे पण माखलेत आणि गरमा ठीक आहे निघूया आता. लाईट भेटू दे म्हणजे ड्रोन होते. दिव्याघरला आहे ना दिव्याघरला पोहोचलो आता खाली पण ते काय झालं मगाशी आहे ना ऑन द वे थोडा बाईकच्या पाचच्या टायरमध्ये पंक्चर झाला किंवा असं वाटत होतं. चेक करतोय हवा तर परफेक्ट दिसते पण काय समजत नाही. बघा पाचच्या टायर तर मला ओके वाटते पण त्याला हँडलिंग थोडं वाटत होतं की पंक्चर झाला आणि गाडी थोडी एक साईडला केसते म्हणून त्याच्यामुळे थोडंसं लाईट आहे. जमलं शॉट घ्यायला घेऊया नाहीतर बघ काय मागचे बघितले त्याच्यातच खुश राहा आणि मी पण त्याच्यात खुश राहतो. आता दिव्यागर वरून पुढे आलो. आता एक थोडंसं म्हणजे जवळपास आहे ना एक 10 किलोमीटर जमतेम आले असेल की पोर्टला पोहोचू आपण. त्याच्या आधी बोललो शूट करूया थोडीशी लाईट आहे ड्रोन उडवून घेऊ नंतर उडवायला नाही भेटणार. ओके तर चला एन्जॉय करा. 3, 2, 1 तर ड्रोन शॉट तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि प्रज्योतनेच घेतले दोन्ही पण म्हणजे हे मगासचा पण आणि हा आत्ताचा पण. तर तुम्हाला नक्की आवडले असेल आणि आता झालं इथलं सगळं आमचं आटपलं आहे कारण आता फेरीबोट आय थिंक 8 वाजेपर्यंत शेवटची असते. इथून परत तिथे पोचायचं आहे कारण परत ती मिस झाली ना
तर जायला परत पलीकडे दुसरा काही ऑप्शन नाही. तुम्हाला माहिती आहे, जे कोकण रोड ट्रिप बघितले त्यांनी माहिती आहे आपण रूट कसा कव्हर केलाय. आणि अजून परत एकदा सांगतो की ज्याही कोणी रूट बघितला नसेल, म्हणजे कोकण रोड ट्रिप आपली बघितली नसेल, ते जा, आपले प्लेलिस्ट बनवलेली आहे, स्टार्ट पासून एंड पर्यंत सर्व एपिसोड आहेत. तर तिकडून त्यावेळेला आपण मुरुडवरून इकडे आलो होतो, म्हणजे आगरदंडेवरून, आता दिघीवरून तिकडे चाललोय. जर समजा बोट नसेल ना आता, तर परत उलट रिटर्न जाऊन परत तसं जायला लागेल, माणगाव मागे जसं आलो तसं. त्याच्यामुळे पटापट जातोय. बाकी ड्रोन शॉट नक्कीच आवडले असतील तर. आणि उद्या परत दुसरं जायचं, बाहेर जायचं आहे, तर ते उद्या बघा. तर चला आता पहिला निघूया इथून. हे बघा जेटी दिघीच्या इकडे, आणि इथून आपल्याला जायचं पलीकडे समोर. आणि इथून आलोय आणि इथं गाडी लावलंय. 7 वाजले, 7:30ला सुटणार आहे बोलतात, त्याच्यामुळे अजून अर्धा तास आहे. म्हणजे बरोबर टाइमात म्हटलं. आय थिंक सो ही कुठची लास्ट असेल आणि तिकडून आय थिंक 8 वाजता येत असेल, असं काहीतरी असेल मला वाटते. पण 7:30ला सुटणार आहे, तर टायमात पोहोचलोय. बोट पण भेटली. आता इथून पुढचा प्रवास, खंड इथं नसते भेटली ना तर परत जेवढं आलतो तेवढं रिटर्न जाऊन तिकडून परत फेरी मारून यायला पाहिजे. जवळपास किती 130 किलोमीटर काहीतरी समथिंग आहे तिकडून अंतर, 130 का 140. आधी इथून परत तेवढं जाऊन तिथून परत रिटर्न तेवढं झालं असतं. तर झालंय, भेटलंय बोट. 7:30ला सुटेल. म्हणजे जाताना मागच्या वेळेला आपण इथून सगळ्या गोष्टी इथून पुढून सुरुवात केली. ही आपली पहिली फेरीबोट होती आणि नंतर पुढच्या 3 होत्या. अशा टोटल पण 4 फेरीबोट घेतल्या होत्या. आणि अंतर सगळ्यांचं जवळ होतं. मला वाटतं आय थिंक सो शेवटची फेरीबोट आहे तिचं अंतर थोडंसं जास्त होतं. बाकी हे सगळं पटापट पोहोचून जातात. तर आता उलट आहे, ही एकच फेरीबोट आहे. इथून जाऊ आपण आपलं इथे आगरदांड्याला मुरुड वगैरे करत रिटर्न परत आली. मोबाईल चार्जिंग पण आलाय सोबत. आलो आता रिटर्न, फ्रेश झालो. कारण का मोबाईल पण पूर्ण डेड झाला. एवढं सगळं शूट करायला शेवटला आय थिंक 2% रात्री होती. एक गुगल पे केला आणि चार्जिंग पण संपली. आणि आता आलो आईस्क्रीम घ्यायला. आणि जेवायला जायचं आहे, कारण घरच्याला सांगितलं जेवून घ्या, आम्ही जेवणार बाहेर. तर आता जेवायला जातोय. तर पूर्ण बघितला, कारण कसं होतं आपण स्वतः शूट करत असलो ना की आपल्याला नाही दाखवत आहेत आता. पण आता कसं होतं, म्हणजे शूट करत होता मी स्वतः पूर्ण रिकाम होतो, त्याच्यामुळे पूर्ण ब्लॉग बनवला. माझ्याबरोबर तुम्ही पण एन्जॉय केला असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू याच्यात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय.